नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हेच का नवनिर्माण आपल्याला राज ठाकरेंना विचारायचं आहे. ते राज ठाकरे, ती मनसे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कुठल्याही राजकीय पक्षाने आणला नव्हता अशी विकासाची ब्ल्यूप्रिंट दाखवली. ते राज ठाकरे, ती मनसे जिने नाशिकचं विकासाचं मॉडेल आपला एक विकासाचा अजेंडा म्हणून समोर आणलं होतं. आज त्या राज ठाकरेंच्या तोंडी मात्र भाषा आहे, रिक्षा नवीन असतील तर त्यातली माणसं बाहेर काढा आणि रिक्षा जाळा. मुद्दा एकच, जर का परप्रांतीयांना परवाने दिले गेले असतील तर अशा प्रकारचं आंदोलन करा. किती काळ, मनसेची स्थापना होऊन आता 10 वर्ष झालेली आहे, अजूनही नवनिर्माणासाठी मोडतोड, खळखटाक आणि जाळपोळ हेच पर्याय का आहेत, हे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. त्यासाठी आज आपली ही चर्चा आपण आयोजित केलेली आहे. यावर बोलण्यासाठी आपण कोणत्या मुद्द्यांनी पुढे जाणार आहोत पाहूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणते मुद्दे आहेत आपल्यासाठी. परप्रांतीयांना विरोध करून मनसे तरेल का? जाळपोळ, खळखट्याक हेच का नवनिर्माण? नाशिक मॉडेल विकासाची ब्ल्यूप्रिंट कुठे गेली? रिक्षा परवान्याचा मुद्दा की मनपा आहे लक्ष? या प्रकरणानं शिवसेना अडचणीत येईल का? हे आपले प्रश्न आहेत. आणि याशिवाय तुम्हाला जर का याबद्दल व्यक्त व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती म्हणजेच @जयमहाराष्ट्रN वरती परप्रांतीयांच्या मुद्द्यावर मनसे पुन्हा उभारी घेईल का या मुद्द्याला आपण प्रतिसाद द्या. आपल्यासोबत आता मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचं स्वागत. त्यांच्या शेजारी आहेत राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, त्यांचंही स्वागत. आपल्यासोबत आहेत शरद सोनवणे, जे बाहेरून आहेत, ओबीवरनं आहेत, आपल्या बाहेरच्या लाईव्ह युनिटवरनं, मनसेचे आमदार आणि प्रवक्ते. याशिवाय आपल्यासोबत आहेत तानसेन ननावरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत रिपाईचे, ते आपल्या स्टुडिओमध्ये, त्यांचंही स्वागत. पुण्याहून आपल्यासोबत सुनील तांबे आहेत, ज्येष्ठ पत्रकार. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत विनोद वाघही असतील, जे बुलढाण्याचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, तेही आपल्यासोबत असतील. सगळ्यांचं स्वागत. मी ननावरेंकडे नंतर जाईन, कारण RPIने पूर्ण वेगळी भूमिका घेतलेली आहे, पण भाजपपासून सुरुवात करेन. हाकेजी, तुमच्या पक्षाच्या काळामध्ये एक पक्षाचा नेता जाहीरपणे कायदा हातात घ्यायची भाषा करतो. भाजपचं मनसेबाबत काय धोरण असेल? नाही, भाजपचे मनसेबद्दलची भूमिका असेल किंवा अन्य कुठल्याही पक्षाच्या संदर्भातील कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. या महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डर्स, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मग कुणी असेल तर त्याची पर्वा केली जाणार नाही. आणि मला असं वाटतं की एका पक्षाच्या प्रमुखानं अशा स्वरूपाची भाषा करणं म्हणजे खरं म्हणजे या महाराष्ट्राला शोभण्यासारखं नाही. त्यांना तर नाहीच नाही, पण ती त्यांची स्टाईल आहे की असं काहीतरी करून प्रकाशात येणं. आणि मग आता काय झालेली परिस्थिती अशी आहे की गेल्या म्हणजे 10 वर्ष झाले त्यांनी काल त्यांचं 10 म्हणजे वर्ष पण साजरं केलं की 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष वाढायला पाहिजे, मोठा व्हायला पाहिजे होते. खरं म्हणजे वय जसं वाढतं तसं सगळ्याच गोष्टी वाढतात. पण दुर्दैवानं त्यांनी जे काही लोकांना तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आता आपला विषय आहे ब्ल्यूप्रिंटचा, त्या प्रिंट कुठं गेला काय माहिती नाही आहे लोकांना. आणि मग विषय जेव्हा विकासाचे नसतात, जेव्हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय नसतात, तेव्हा असं काहीतरी स्टंटबाजी करून लोकप्रियता मिळणार हे नेहमीच आहे. म्हणजे राज ठाकरे साहेबांचं काही नवीन नाही. जेव्हा जेव्हा निवडणुका समोर येतात तेव्हा असं काहीतरी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी असं काहीतरी करणं हा त्यांचा तो स्टाईल आहे त्यांची ती. त्यामुळे त्याचा आतापर्यंत त्यांना हे सगळ्या स्टाईल चांगल्या करून झाले, त्याचा काही त्यांना उपयोग झाला नाही. आणि लोकांनी आता सगळ्या गोष्टी त्या ओळखलेल्या आहेत. त्यामुळे ही सुद्धा त्यांची ती स्टाईल आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टींना सरकार म्हणून निश्चितपणे त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी त्या केल्यानंतर त्याच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून ज्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या निश्चितपणे करेल. वाघमारेजी, विरोधी पक्ष याकडे कशा प्रकारे बघतोय? एक पक्ष, बरं तुमच्याही पक्षाला ह्याचा त्रास झालेला आहे, एकेकाळी तुम्ही सुद्धा सहन केलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? आणि सत्ताधाऱ्यांना तुमच्या अनुभवाचे काय 2 गोष्टी सांगाल? गोष्टीच्या सांगेन, युक्तीचार नाही. प्रसन्नाजी, या घटनेकडे बघताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की काही पक्ष आता जे राजकारणामध्ये आहेत, म्हणजे मनसेने आता ही भूमिका घेतली आहे, शिवसेनेची उभारणीच अशा प्रकारच्या भूमिकांवर झाली. ज्या पद्धतीने आता हाकेजी म्हणाले की ज्यावेळी विकासाच्या किंवा काही गोष्टी नसतात त्यावेळी राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेतात. त्याच्यामुळे मनसेने अशी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेही अशा प्रकारच्या भूमिकेवरच आजपर्यंत वरती आलेली आहे आणि त्यांनी धरसोडीचं धोरण पहिल्यापासून अवलंबलंय. म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे असतानापासून
आपण जर बघितलं तर लुंगी हटाव पुंगी बजाव, त्याच्यानंतर कन्नड लोकांच्या विरोधात, नंतर सरदार शीख समुदायाच्या विरोधात, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भूमिका त्यांनी घेतल्यात आणि आता कुठे ते सर्वसमावेशक मुंबईकरांच्या भूमिकेमध्ये पोचलेले आहेत. राज ठाकरेंचं पण तेच राजकारण आहे, बीजेपीचंही तेच राजकारण आहे. बीजेपी ज्या ज्या वेळी निवडणुका जवळ येतात त्या त्या वेळेला जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण करायचे, हिंदू मुस्लिम वक्तव्य करायची, वेगवेगळी त्या पद्धतीने जाती जातीमध्ये तणाव निर्माण करायचा आणि आपलं अस्तित्व टिकवायचं. त्याच्यामुळे या पक्षांकडे ज्यावेळी धोरणं नसतात त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश हे पक्ष आपल्या पूर्णपणे आखणीमध्ये करतात. आता सत्ताधाऱ्यांनी काय करायला पाहिजे, प्रश्न असा आहे की ज्यावेळी हे वक्तव्य काल झालं तर या सरकारकडून अशी अपेक्षा होती की कायदा आणि सुव्यवस्थेची बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या वक्तव्याचा समाचार घेणं, त्यांना समज पाठवणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं. ही एकही कारवाई करायला बीजेपीचं सरकारकडे पाठीचा कणा नावाची गोष्ट नाहीये. कायदा आणि सुव्यवस्था आपण बघितली, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच आज कायदा आणि सुव्यवस्था एवढी ढेपाळलेली आहे की तिथेही दिवसा ढवळ्या खून होत आहेत, कैदी जेलमधून पळतायत, अशा प्रकारच्या घटना. अशा मान्य आहे की राज ठाकरेंच्या बाबतीत भाजप काहीसं लिनियंट भूमिका घेते. भाजपाची भूमिका कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कंप्लीट भूमिकाच नाहीये. ठीक आहे, म्हणून महाराष्ट्रात ही परिस्थिती आली आहे. मी ननावऱ्यांकडे जातो आणि ननावऱ्यांच्या नंतर आपल्यासोबत सोनवणे आहेत, शरद सोनवणे, मनसेचे आमदार, त्यांच्याकडे जायचे पण ते आत्ताच आलेले, त्यांना थोडासा दम खायला वेळ देऊयात, नंतर त्यांना भरपूर बोलणारच आहोत आपण सगळ्यांनाच प्रश्न विचारायचे आहेत. ननावऱ्यांची आरपीआयने तर थेट आवाज दिलेला आहे, रिक्षाला हात लावून दाखवा. आरपीआय तर स्वतः सत्तेमध्ये आहे तरी सुद्धा, आणि मला आठवतंय की भाजपच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी मनसेने खरं तर त्यावेळी मनसेनेला सुद्धा आवाहन केलं होतं आरपीआयच्या आठवलेंनी. आज काय भूमिका आहे? असं आहे, सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की राज ठाकरेंचं हे जे कालचं जे भाषण आहे त्यांच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्तचं, ते अत्यंत दुर्दैवी आहे, भारतीय घटनेच्या विरोधात आहे, असंविधानिक आहे. सर्वप्रथम मी राज ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करतो. आणि या बाबतीमध्ये मला असं सांगायचं आहे की ज्या परिस्थितीमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा जाळपोळीला जवळ केलंय, गेल्या 10 वर्षाचं त्यांचं राजकारणातलं अपयश, त्यांच्या पदरी आलेली प्रचंड निराशा, वैफल्य, या भावनेतून त्यांनी कदाचित अशी पुन्हा जाळपोळीचं वक्तव्य केलं असं मला वाटतं. परंतु त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की राज ठाकरे जेव्हा काल म्हणाले की नवीन रिक्षा, नवीन नंबर, नवीन जर दिसलं तर प्रवाशांना उतरवा, ड्रायव्हर जाळून टाका. मग मला असा प्रश्न पडतो, ती जी नवीन नंबरची रिक्षा जर एखाद्या मराठी माणसाची असेल तर याचं आपण शहानिशा करायला नको का? या निमित्तानं मला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे. 70,000 परमिट जेव्हा महाराष्ट्र सरकारने देण्याचं सुरू केलेलं आहे, राज ठाकरेंना 70,000 परमिटचा रोष आहे की ते परप्रांतीयला जाणार म्हणून रोष आहे? आणि जर परप्रांतीयांना 70% परप्रांतीयांना परमिट जाणार असेल, ही जर राज ठाकरेंची खरी प्रामाणिक चिंता असेल, काळजी असेल, तर ती परप्रांतीयांना परमिट देणारी जी यंत्रणा आहे ती भ्रष्टाचारी आहे का? त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. आपण विचारूयात. आपण भरपूर वेळ आपल्याकडे, सगळ्यांकडे मला परत यायचंय, पण आधी पहिल्यांदा सोनवण्यांकडे जाऊया. शरद सोनवणेजी, मनसेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. खरं तर कुठल्याही राजकीय पक्षाने आणला नव्हता अशी विकासाची ब्ल्यूप्रिंट तुम्ही आणली. अतिशय डिटेल रिसर्च केलेला रिपोर्ट होता. नाशिकचा मध्ये गोदा पार्कची गवगवा झाला होता. मग एवढा विकासाचा अजेंडा चालला असताना अचानक खळखटाक, जाळपोळ वगैरे, रिक्षा जाळून टाका अशी भाषा का? त्या विधानाकडे आपण निगेटिव्हिटीने का पाहताय? प्रश्न असा आहे की 11.5 कोटीची जनता महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राच्या जनतेमध्ये 3.5 ते 3.5 कोटी जनता ही आज मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहताय. केरळ, पंजाब, यूपी, MP, बिहार, राजस्थान, दिल्ली, सर्व लोक महाराष्ट्राने सामावून घेतले. आतापर्यंत असं कुठलंही युद्ध झालेलं नाही आणि केलं नाही. प्रश्न असा आहे
की आज महाराष्ट्राच्या आत्महत्या पाहता, मराठी माणसाचं शिक्षण पाहता, त्याची बेरोजगारी पाहता, रेल्वेच्या बाबतीमध्ये आवाज उठवला त्या वेळेला पहिल्यांदा कोणी तर राजसाहेब ठाकरे यांनी, आणि पॉलिसी दिली दिल्लीपर्यंत की बाबा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा विचार तुम्ही सेंट्रलच्या रेल्वे करणार आहे की नाही करणार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे आता रिक्षाच्या बाबतीमध्ये जी पॉलिसी आहे, पॉलिसीच्या विरोधात भांडणे आहे. तुम्ही ज्या वेळेला आज तुम्हाला परवाने द्यायचे आहेत रिक्षाचे, तर त्यावेळेला तुम्ही 80% परवाने हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावावर आलेली जी मुंबईमध्ये लोक आहेत त्या मराठी मुलांना द्या. ते आज MBA पास आउट झालेले आहेत, ते आज पदवीधर आहेत, पण अशी मुलं रिक्षा सुद्धा चालवायचं म्हणतायत. अशा मुलांचा तुम्ही 80% मध्ये विचार करत नाही. 20% मध्ये आज मराठी माणूस तुम्ही तिथे सामावून घेतलेला आहे. ही पॉलिसीची असलेली भूमिका राज साहेबांनी त्या ठिकाणी तुम्ही ते अनेक वेळेला सांगून जर ऐकत नसेल तर मग हा खळखटा किंवा बाबा जाळपोळीचा विषय जर तुम्हाला काय वाईट वाटतोय तर मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची नाही का? बरं, ठीक आहे सोनवणेजी, तुमच्या मुद्द्यांना घेऊन पुन्हा बाकीच्यांकडे येण्यापूर्वी पुण्याहून आपल्यासोबत सुनील तांबे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक. तांबे सर, सगळ्यांच्या भूमिका तुमच्या समोर आहेत, तुमचं मत? बाळासाहेब ठाकरे यांनी 1970च्या दशकामध्ये जो कार्यक्रम राबवला तो आता 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये राज ठाकरे राबवू पाहत आहेत. या कार्यक्रमाला यश मिळण्याची शक्यता नाही की बराबर आहे. त्यांना राज ठाकरे हे उत्तम नकलाकार आहेत. विशेषतः त्यांनी आपल्या काकांची म्हणजे बाळासाहेबांची उत्तम नक्कल करतात. त्यांच्या भाषणांना प्रचंड गर्दी असते, त्यांची भाषणं अतिशय करमणूक करणारी असतात. मला तर वाटतं अनेक राजकीय पक्ष सुद्धा त्यांना भाषणासाठी बोलवतील, कारण ती भाषणं सुंदर असतात. परंतु राजकारण म्हणून म्हटलं तर त्यांच्या पक्षाची आता काही म्हणजे ज्याला आपण त्यांचा आत्ताचा प्रयत्न असा दिसतोय की आपल्या पक्षाचं एक उपद्रव मूल्य वाढवणं असा त्यांचा प्रयत्न दिसतोय. आणि हा उपद्रव मूल्य जेवढं आपण वाढवू तेवढा आपल्याला फायदा होईल अशी त्यांची एक अटकळ आहे. परंतु ही अटकळ फार काही टिकणारी नाही, कारण उपद्रव मूल्य कशावरती वाढतं तर आता वाघमारे साहेब म्हणाले तसं की जर का सरकारने पाठिंबा दिला, म्हणजे सरकारने या संबंधामध्ये मऊ धोरण स्वीकारलं किंवा सॉफ्ट धोरण स्वीकारलं तर हे उपद्रव मूल्य वाढू शकतं. पण मला असं वाटत नाही की हे सरकार फार काही सॉफ्ट राहील. त्यातूनही आता जो रिक्षाचा प्रश्न आहे तेव्हा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत आणि हे रिक्षाचे परवाने देणारे कोणते मंत्री आहेत, तर हे शिवसेनेचे मंत्री आहेत. ऑब्व्हियसली राज ठाकरेंना शिवसेना हाच आपला सगळ्यात प्रमुख शत्रू वाटतो इतर कोणाहीपेक्षा. त्यामुळे आता त्यांनी हे केलेलं आहे. परंतु या सगळ्याला फार मोठा पाठिंबा मिळेल असं वाटत नाही, कारण जो कोणी हल्ला करतो, जो कोणी हिंसक किंवा अशा कारवायांमध्ये असतो त्याला जेव्हा वरतून संरक्षण मिळतं तेव्हा त्याची हिंमत वाढते. या वेळेला मला असं वाटत नाही की सरकारचं संरक्षण मिळू शकेल. जे शिवसेनेला एकेकाळी मिळालेलं होतं त्यावेळेला ती वसंत सेना म्हणून ओळखली जात होती, तेव्हा आज असं काही मिळेल असं मला दिसत नाही. बरं, पुन्हा स्टुडिओमध्ये येण्यापूर्वी आपल्यासोबत विनोद वाघ सुद्धा आहेत. विनोद वाघ जी, आपली याबद्दलची कमेंट. आत्ता आपण बघितलं एवढ्या दिवसानंतर राजसाहेबांनी काल पुन्हा खळखट्याची भाषा वापरली. मला सांगा की आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. शेतकरी आत्महत्याचे प्रश्न आहे, पाणी टंचाईचे प्रश्न आहे, महाराष्ट्रावर दुष्काळाचा प्रश्न आहे. याबाबत न बोलता गेली पक्ष स्थापनेपासून 10 वर्षापासून फक्त खळखट्याक करायचं, कार्यकर्त्यांना आंदोलन करायला लावायची, तोडफोड करायला लावायची, याच्या पलीकडे कुठेतरी नवनिर्माणाचा विचार त्यांनी या ठिकाणी स्वीकारला पाहिजे. आज माझ्यासारखा कार्यकर्ता मनसेत असताना माझ्यावर आज 100 प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहे. अनेक आंदोलनं केली, जेलमध्ये गेलो, परंतु नेत्याच्या आदेशानं कार्यकर्ता काम करत असतो, आंदोलन करत असतो. मात्र त्या आंदोलनानंतर त्याच्यावर ज्या गुन्हे दाखल होतात, ज्या केसेस होतात, त्याच्या वेदना त्या कार्यकर्त्याला भोगावं लागतात. शारीरिक, आर्थिक आणि मानसिक जो काही त्रास असतो तो त्या कार्यकर्त्याला भोगावा लागतो. त्यावेळेस पक्षांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कार्यकर्ता हा पक्षाचं काम करत असतो, पक्षाचा आदेश मानत असतो. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्षांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. परंतु मुळात पक्ष आंदोलन करायला लावतो, कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहत नाही, अशानं कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं. आणि कुठंतरी आता राजसाहेबांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, माझा त्यांना सांगण्याचा अधिकार नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, परंतु तरी सुद्धा कुठंतरी मुंबई पुण्याबाहेर परप्रांतीयच्या विषयाच्या बाहेर महाराष्ट्रात अनेक शेतकरी काम करतात, अनेक लोक राहतात, त्यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि आता लोकांना तोडफोड आवडत नाही. तोडफोड केल्यानं काय होतं याचा परिणाम आता निवडणुकीच्या माध्यमातून दिसून आला की लोकांना ते स्वीकारत नाही. म्हणून कुठेतरी एक विकासात्मक दृष्टिकोनातून
त्यांनी या ठिकाणी काम करावं. आता सन्माननीय आमदार सोनवणे साहेबांनी सांगितलं की अनेक MBA झालेली मुलं आहे, अनेक पदवीधर मुलं आहे, त्यांना रिक्षाचे परवाने देण्यात यावे. माझी त्यांना विनंती आहे की जे काही सुशिक्षित तरुण असतील, जे काही पदव्या घेतलेले मुलं असतील, यांना तुम्ही रिक्षा वडापाव याच्या पलीकडे कधी नेणार आहात का? बरं, मराठी मुलांना कुठं उच्च पदावर तुम्ही पोहोचवणार आहात का? ठीक आहे का फक्त हात वडापावचे गाडे चालवायचे, रिक्षा चालवायच्या, याच्या पलीकडे मराठी मुलांनी कुठेतरी उत्तुंग भरारी घेतली पाहिजे, IPS UPSCच्या परीक्षा दिल्या पाहिजे, उच्च पदावर बसलं पाहिजे, मोठमोठाले उद्योग व्यवसाय केले पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. निश्चितपणे आम्ही मराठीचा सन्मान करतो, आम्ही मराठी मुलांच्या पाठीशी राहतो, परंतु त्यांनी कुठेतरी उच्च स्वप्न बघितलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. एक मुद्दा तर सगळ्यांचा स्पष्ट झालेला आहे की सगळ्यांना धक्का बसलेला आहे की अजूनही इतक्या वर्षानंतर खळखट्याकच का करावं लागते. हाकेजी, पण याच्यातला जो मूळ मुद्दा आहे तो आरोप आहे, तो जरा आपण थोडं चेक करून बघूयात. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी आहात म्हणून, खरंच हे जे काही 70,000 परवाने आहेत त्यांची स्टेटस काय आहे, कुणाला ते मिळणार आहेत, असं का वाटतंय राज ठाकरेंना की ते बहुसंख्याकाने म्हणजे 70,000 80% परवाने परप्रांतीयांना मिळणार? खरं आहे नाही, मुळात म्हणूनच म्हटलं की त्याच मुद्द्यावरती आपण प्रसन्न यायला पाहिजे. मुळात ते जे बोलायला लागले ते चुकीचं आणि खोटं आहे. 70,000 जे परवाने द्यायचे आहेत असं आणि ते त्यातले 80% परवाने हे आपण म्हणजे परप्रांतीयाला देतोय हे त्यांनी दाखवावं. एक्झॅक्टली, त्यांनी सांगावं की किती याच्यातले. आता हे माहिती नाही त्यांना अजून, त्यांना की आतापर्यंत फक्त 35,267 लोकांना अपील झाले त्याच्यासाठी, म्हणजे लोक परवान्याचे, आणि त्याच्यातून 28,000 लोकांनाच फरक परवानगी देण्यात आलेली आहे. 70,000चा आकडा त्यांनी कुठून आणला? तो 70,000चा आकडा, त्याच्यावर मग बजाज ते कंपनीचे रिक्षा घेण्यानंतर त्याच्यात मग हजारो कोटी रुपयाचा असा भ्रष्टाचार होणार आहे. म्हणजे हे जे कल्पनेचे म्हणजे खेळ आहेत, भरारी आहेत ना, तो प्रकार आहे. वस्तुस्थिती कुठल्याही प्रकारची माहिती न घेता अशा स्वरूपाचं एका पक्षाच्या प्रमुखानं नाही, पण जे काय 28,000 वगैरे तुम्ही म्हणाले ज्यांना परवाने देण्यात आलेले आहेत, 28,000 वगैरे जे परवाने देण्यात आलेले, त्यातलं काही बायफर्केशन अवेलेबल आहे मराठी की ते? मला दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की आपल्या सेक्शन 24 प्रमाणे म्हणजे जो आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो मोटर व्हेकल ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मध्ये एक तशा पद्धतीची तरतूद आहे किंवा त्याला मराठी भाषा आली पाहिजे, स्थानिक भाषा जर आली पाहिजे तर मराठी भाषेचा उल्लेख सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि ही आता आपल्या इथं समजा जे लोक 15-20 वर्षापासून इथे राहत आहेत, तर ते जर मराठी जर त्यांना जर येत असेल तर भारतीय घटनेच्या याच्यानुसार एखाद्याचा अधिकार आपल्याला डावलण्याचा आपला अधिकार आहे का? तो आपल्याकडे अपील झाला, आपल्या निकषामध्ये तो संपूर्णतः जर बसत असेल तर अशा स्वरूपाचा आपण त्याला नाकारू शकतो का? आणि तिसरी गोष्ट, मराठी माणसांना कुणी अडवलेलं आहे हे तुम्ही परवान्यापासून? ते जर इलिजिबल असतील, ते जर त्यांच्याकडे सगळे जर इच्छा असेल त्यांची, तर त्यांनी येऊन रिक्षा म्हणजे परवाने मागावेत ना, त्यांना कुणी अडवलेलं आहे? माझं म्हणणं आहे की उगीच आपलं काहीतरी आपलं साफ म्हणत भुई सपाटण्याचा जो प्रकार आहे ना, तो काहीही नसताना अशा स्वरूपाचं मला वाटतं की काहीतरी स्टंट, म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला काहीतरी की त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. वस्तुस्थितीची कुठलीही माहिती न घेता मला वाटतं की अशा स्वरूपाची विधानं करणं सुरू आहे. जरी असं असलं, जे भाजपला वाटतंय की वस्तुस्थितीला धरून नाही, ही भीती अनाठाई आहे, पण तरी सुद्धा जर का असे आंदोलन होत असतील आणि लोकांचा अनुभव तरी काय आहे, काय हे खरं नाही की टॅक्सी आणि रिक्षा चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांती असतात? हे खरं नाही का की अनेक वेळा त्यांच्याकडनं उद्धट वागणूक मिळते? आणि हे खरं नाही का मुंबईमधला बहुसंख्य असा जो दुसरा स्तरीय तिसरा स्तरीय व्यवसाय उद्योग रोजगार धंदा आहे, त्याच्यामध्ये बहुसंख्याकांना मराठी न बोलणारी माणसं आलेली आहेत? अशा वेळी जर काही भीती व्यक्त केली जात असेल तर काय करायचं? आपल्याला आणखी सुद्धा काही भाग आहेत ज्याला हात घालायचा आहे, ज्याच्यामध्ये खरोखर मराठी म्हणून जर का अधिकाराचा मुद्दा असेल तर तो मानायचा की नाही? मराठी लोकांनाच रिक्षा चालवायचे परवाने मिळवले पाहिजेत हा आग्रह जर का धरला तर तो मानायचा की नाही? ब्रेकनंतर तोही मुद्दा पाहत राहा. जय महाराष्ट्र.